नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वयाच्या 60 नंतर तुमच्या शरीराच्या आत हळूच काहीतरी बदल होऊ लागतात. हे बदल एका रात्रीत किंवा अचानक होत नाही. तुमचे स्नायू हळूहळू आणि शांतपणे कमी होऊ लागतात. तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटत नाही किंवा वेदनाही होत नाही. बहुतेक दिवस तुम्हाला बरं वाटतं, पण वर्षानुवर्षे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा लक्षणांशिवाय तुमचं शरीर त्याच्या एकूण स्नायूच्या वस्तुमानापैकी 1/3 भाग गमावू शकतं आणि एके दिवशी अनपेक्षित क्षणी हे बदल दिसून येतात. खुर्चीवरून उठायला थोडा जास्त वेळ लागतो. पायऱ्या चढणं जड वाटू लागतं. पाय घसरल्यास गंभीररित्या पडण्याची शक्यता निर्माण होते. हे तुम्ही कमकुवत आहात म्हणून किंवा तुम्ही काही चूक केली आहे म्हणून घडत नाही, तर एकेकाळी तुमचं रक्षण करणारे स्नायू आता तिथे नसल्यामुळे घडतं. डॉक्टरांनी याला सार्कोपेनिया असं नाव दिलं आहे. वृद्ध व्यक्तींचं स्वातंत्र्य, शरीराचा तोल, आत्मविश्वास आणि काही वेळा स्वतःच्या घरामध्ये राहण्याची क्षमताही हिरावून घेण्यामागील हे एक मुख्य कारण आहे, ज्याबद्दल बहुतेक लोकांना कधीच सांगितलं जात नाही. ही प्रक्रिया कोणाच्याही लक्षात येण्याआधी अनेक वर्षे सुरू झालेली असू शकते. तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला घाबरवणं हा याचा उद्देश नाही, तर खूप उशीर होण्याआधी काय घडत आहे हे समजून घेण्यास मदत करणं हा याचा उद्देश आहे. कारण जे आपल्याला दिसत नाही तेही आपले आयुष्य बदलू शकतं. या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 विशिष्ट पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे संशोधनानुसार स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यास, त्यांचं रक्षण करण्यास आणि काही प्रकरणांमध्ये ती वाढवण्यास मदत करू शकतात. अगदी वृद्धापकाळातही हे साधे आणि नैसर्गिक पदार्थ आहेत, ज्यांचा तुम्ही प्रत्यक्ष वापर करू शकता. माझ्यासोबत राहा. यातील एका पदार्थाबद्दल जाणून घेतल्यावर जवळपास प्रत्येकालाच आश्चर्य वाटतं. तो पदार्थ आहे तो म्हणजे ग्रीक योगर्ट. ज्या वृद्ध व्यक्तींना स्नायूंचं वस्तुमान टिकवून ठेवायचं आहे त्यांच्यासाठी ग्रीक योगर्ट हा एक उत्तम पर्याय आहे. हे सामान्य दह्यापेक्षा वेगळं असतं, कारण ते एका विशेष गाळण्याच्या प्रक्रियेतून तयार होतं. यात अतिरिक्त द्रव काढून टाकलं जातं, ज्यामुळे ते अधिक घट्ट बनतं आणि त्यात सामान्य दह्याच्या तुलनेमध्ये जवळपास दुप्पट प्रथिने असतात. सुमारे 170 ग्रॅम एका सर्विंगमधून सुमारे आपल्याला 15 ते 20 ग्रॅम उच्च गुणवत्तेची प्रथिने मिळत असतात, जी स्नायूंच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असतात. ग्रीक योगर्ट वृद्धांसाठी विशेषतः फायदेशीर ठरण्याचं कारण म्हणजे त्यातील केसिन या प्रथिनाचं उच्च प्रमाण. ग्रीक योगर्ट पचायला वेळ लागतो, ज्यामुळे तुमच्या स्नायूंना अनेक तासांपर्यंत अमिनो ॲसिडचा सतत पुरवठा होत राहतो. झोपण्यापूर्वी याचं सेवन करणं विशेषतः फायदेशीर ठरू शकतं, कारण रात्रीच्या वेळी जेव्हा अन्न न घेतल्यामुळे स्नायूंची झीज होण्याची शक्यता असते, तेव्हा हे त्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करू शकतं. ग्रीक योगर्टमधून कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरस देखील मिळतात. हे पोषण घटक हाडांची मजबूती वाढवतात आणि स्नायूंच्या योग्य कार्यासाठी सुद्धा मदत करतात. या व्यतिरिक्त ग्रीक योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. संशोधनानुसार पचनसंस्थेचे आरोग्य आणि पोषक घटकांचं उत्तम शोषण तसेच शरीरातील दाह कमी होणं यांचा परस्पर संबंध आहे. या दोन्ही गोष्टी स्नायू टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सर्वोत्तम परिणामांसाठी साखर न घातलेलं प्लेन आणि फुल फॅट ग्रीक योगर्ट निवडा. आधीच फ्लेवर घातलेलं किंवा जास्त साखर असलेले पर्याय विकत घेण्याऐवजी चवीसाठी त्यात बेरीज किंवा सुकामेवा किंवा थोडंसं मध मिसळा. आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा ग्रीक योगर्टचा आहारामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करा, विशेषतः संध्याकाळचा पौष्टिक नाश्ता म्हणून. दुसरं म्हणजे तेलकट मासे, सॅल्मन, मॅक्रेल आणि सार्डिन यासारख्या तेलकट माशांमधून पोषक घटकांचं असं प्रभावी मिश्रण मिळतं, जे वृद्ध व्यक्तींना स्नायूंचं वस्तुमान टिकवून ठेवण्यास मदत करू शकतं. याचा मुख्य फायदा त्यातील ओमेगा-3 फॅटी ॲसिडमुळे होतो. विशेषतः इकोसाम्पेटेनॉइक ॲसिड किंवा डोकोसाहेक्साएनोइक ॲसिडमुळे संशोधनानुसार हे फॅट्स शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात. वाढत्या वयानुसार होणाऱ्या स्नायूंच्या झिजेचा दाह वाढण्याशी जवळचा संबंध असतो. सॅल्मन माशाच्या 4 अंश भागातून सुमारे 20 ग्रॅम पूर्ण प्रथिने मिळतात. यात स्नायूंची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अमिनो ॲसिडचा समावेश असतो. तेलकट माशांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ओमेगा-3 फॅट्समुळे प्रथिनांबाबत स्नायूंची संवेदनशीलता सुधारू शकते. याचा अर्थ असा की तुम्ही खाल्लेली प्रथिने स्नायूंच्या निर्मितीसाठी अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. वृद्ध व्यक्तींसाठी ही बाब अधिक महत्त्वाची आहे, कारण कालांतराने प्रथिनांमुळे होणाऱ्या
स्नायूंच्या निर्मितीच्या प्रक्रियेला शरीराचा प्रतिसाद कमी होऊ लागतो. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ज्या वृद्ध व्यक्तींनी आठवड्यातून 2दा हे मासे खाल्ले त्यांच्या क्वचितच मासे खाणाऱ्यांच्या तुलनेमध्ये 3 वर्षांच्या कालावधीमध्ये स्नायूंच्या झिजेचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी असल्याचं दिसून आलं. या माशांमधून व्हिटॅमिन डी देखील मिळतं. हे महत्त्वाचं आहे कारण अनेक वृद्ध व्यक्तींमध्ये याची कमतरता असते आणि स्नायूंचं कार्य व ताकद यामध्ये व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावतं. सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून किमान 2दा हे मासे खाण्याचं ध्येय ठेवा आणि शक्य असल्यास नैसर्गिकरित्या पकडलेले मासे निवडा. जर नियमितपणे मासे शिजवणं कठीण जात असेल तर उच्च दर्जाचे फिश ऑइल सप्लिमेंट्स काही प्रमाणामध्ये फायदेशीर ठरू शकतात. तरीही संपूर्ण अन्नपदार्थ हे एकंदरीतच अधिक फायदेशीर मानले जातात. तिसरा घटक म्हणजे अंडी. अंडी हा प्रथिने आणि आवश्यक पोषक घटकांचा एक बहुपयोगी स्रोत आहे. म्हणूनच जगभरातील अनेक पाककृतींमध्ये त्यांचा मुख्य घटक म्हणून समावेश केला जातो. वृद्ध व्यक्तींना स्नायूंची ताकद वस्तुमान टिकवून ठेवण्यासाठी मदत करण्यासाठी अंडी हा सर्वात व्यावहारिक आणि परवडणाऱ्या पर्यायांपैकी एक आहे. अनेक लोक केवळ अंड्यांतील पांढऱ्या भागावरती लक्ष केंद्रित करत असले तरीसुद्धा संपूर्ण अंड्यामध्ये पोषक घटकांचं अधिक परिपूर्ण मिश्रण असतं, जे विशेषतः वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या स्नायूंसाठी उपयुक्त ठरू शकतं. अंड्यातील प्रथिनांचे जैविक मूल्य खूप उच्च असतं. याचा अर्थ असा की स्नायूंची देखभाल करण्यासाठी तुमचं शरीर त्यांचा प्रभावीपणे वापर करू शकतो. एका मोठ्या अंड्यातून सुमारे 6 ग्रॅम संपूर्ण प्रथिने मिळतात. अनेक लोकांचं याकडे दुर्लक्ष होतं की अंड्यातील पिवळ्या बल्कामध्ये त्यातील जवळपास निम्मी प्रथिने असतात. कोलिन, व्हिटॅमिन डी आणि ल्युसीन यांसारखी महत्त्वाची पोषक तत्वे. ल्युसीन विशेषतः महत्त्वाचं आहे कारण ते स्नायूंच्या वाढीच्या संकेतांना कमी प्रतिसाद देणाऱ्या वृद्ध स्नायूंमध्येही स्नायू प्रथिनांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यास मदत करतं. इलिनॉय विद्यापीठातील संशोधनात असं दिसून आलं आहे की व्यायामानंतर केवळ अंड्यांचा पांढरा भाग खाण्यापेक्षा संपूर्ण अंडी खाल्ल्याने स्नायूंच्या निर्मितीची प्रक्रिया 40% अधिक प्रभावीपणे घडते. हे वृद्ध व्यक्तींसाठी विशेषतः महत्त्वाचं आहे कारण अंड्याच्या पिवळ्या बल्कामधील पोषक तत्वे वय संबंधित अशा काही अडथळ्यांवर मात करण्यास मदत करू शकतात, जे स्नायूंची निर्मिती आणि देखभाल करण्यात अडथळा आणतात. अलीकडील संशोधनाने या जुन्या समजुतीलाही आव्हान दिलं आहे की अंड्यामधील कोलेस्ट्रॉल हे बहुतेक लोकांसाठी आरोग्याचा मोठा धोका आहे. उपलब्ध पुरावे असे दर्शवतात की बहुतेक व्यक्तींसाठी आठवड्याला 7 अंडी खाणं सुरक्षित आहे आणि काही प्रकरणांमध्ये यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारूही शकते. सर्वोत्तम परिणामांसाठी दिवसाला 1 ते 2 अंडी खाण्याचा विचार करा, विशेषतः नाश्त्याच्या वेळी, कारण यावेळेस अनेक लोकांच्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण सर्वात कमी असतं. उकडलेली अंडी हा प्रवासामध्ये सोबत नेण्यासाठी एक उत्तम आणि सोयीस्कर पदार्थही आहे, ज्यासाठी खाण्याच्या वेळी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. यामुळे स्वयंपाकासाठी मर्यादित ऊर्जा असलेल्या वृद्धांसाठी हा एक आदर्श पर्याय ठरू शकतो. चौथा आहे ते म्हणजे सुकामेवा किंवा बिया. सुकामेवा आणि बिया हा संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये वनस्पती आधारित प्रथिने, आरोग्यदायी फॅट्स आणि आवश्यक सूक्ष्म पोषण तत्वांचं उत्तम मिश्रण असतं, जे वृद्ध व्यक्तींच्या स्नायूंची देखभाल करण्यास मदत करतात. जरी त्यातून प्राण्यांपासून मिळणाऱ्या अन्न इतकी प्रथिने मिळत नसली तरीसुद्धा सुकामेवा आणि बियांमध्ये पोषक तत्वांचं असं वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण असतं, जे स्नायू टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण फायदे देऊ शकतं. बदाम, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया विशेषतः फायदेशीर आहेत. पाव कप बदामातून सुमारे 6 ग्रॅम प्रथिने मिळतात. तसेच मॅग्नेशियमही मिळतं. हे असे एक खनिज आहे जे अनेक वृद्धांच्या आहारास पुरेसं नसतं. स्नायूंचं आकुंचन आणि ऊर्जा निर्मितीसाठी मॅग्नेशियम महत्त्वाचं असतं. शरीरातील मॅग्नेशियमची पातळी कमी असल्यास स्नायूंची झीज वेगाने होते आणि स्नायूंचे पेटके येण्याचं प्रमाण वाढतं. अक्रोडमध्ये अल्फा लिनोलेनिक ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं. हे वनस्पती आधारित ओमेगा 3 फॅट आहे, जे शरीरातील दीर्घकालीन दाह कमी करण्यास मदत करू शकतो, कारण हा दाह स्नायूंची झीज वाढवू शकतो. भोपळ्याच्या बिया या झिंकचा म्हणजे जस्तच्या एक उत्कृष्ट स्रोत आहे. हे पोषक तत्व टेस्टोस्टेरॉनच्या निर्मितीस मदत करतं. वयोमानानुसार टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होत जाते, तरीही वृद्ध व्यक्तींमध्ये स्नायूंचं वस्तुमान टिकवून ठेवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. अनेक सुके मेवे आणि बियांमध्ये व्हिटॅमिन ई देखील असतं. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे स्नायूंच्या पेशींच्या आवरणाचं ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून संरक्षण करण्यास मदत करतं.
टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की ज्या वृद्ध व्यक्तींच्या रक्तातील व्हिटॅमिन ईची पातळी जास्त होती त्यांच्यामध्ये कालांतराने स्नायूंची झीज होण्याचं प्रमाण कमी होतं. सर्वोत्तम परिणामांसाठी दररोज 1 ते 2 अंश मिश्रित सुकामेवा आणि बिया खाण्याचं ध्येय ठेवा. त्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असल्यास अति खाणं टाळण्यासाठी त्यांचे लहान डब्यांमध्ये भाग करून ठेवणं फायदेशीर ठरतं. शक्य असेल तेव्हा मीठ न घातलेले पर्याय निवडा. विशेषतः जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा शरीरामध्ये पाणी साठण्याची समस्या असेल. 5वा घटक आहे ते म्हणजे बीन्स किंवा मग कडधान्ये. वृद्ध व्यक्तींना स्नायू टिकून ठेवण्यास मदत करण्यासाठी बीन्स आणि कडधान्ये हा अनेकदा दुर्लक्षित केलेला एक महत्त्वाचा घटक आहे. जरी त्यामधून मध्यम प्रमाणामध्ये प्रथिने मिळत असली तरीसुद्धा त्यांचे खरे महत्त्व हे हळू पचणारी प्रथिने आणि रेझिस्टन्स स्टार्च यांच्या अद्वितीय संयोगामुळे आहे. रेझिस्टन्स स्टार्च या कर्बोदकाचा एक प्रकार आहे जो आतड्यांमधील फायदेशीर जीवाणूंना पोषण देतो. वृद्धांसाठी आतड्यांचं आरोग्य आणि स्नायूंचं कार्य यांच्यातील संबंध आता अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आतड्यांमधील निरोगी सूक्ष्मजीव शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात, ज्याचा संबंध स्नायूंच्या झिजेशी असतो. बीन्समधील फायबर रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासही मदत करते. यामुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढत नाही आणि कमीही होत नाही. यांसारख्या गोष्टी कमी होऊ शकतात ज्या स्नायूंच्या ऱ्हासास कारणीभूत ठरू शकतात. आता काळे बीन्स, मसूर आणि हरभरे हे त्यांच्यातील खनिजांच्या विशेषतः पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह प्रमाणामुळे विशेष ठरतात. ही खनिजे स्नायूंच्या निरोगी कार्याला आधार देतात आणि वृद्ध व्यक्तींच्या आहारामध्ये अनेकदा त्यांची कमतरता असते. वृद्धांमध्ये लोहाची कमतरता सामान्य आहे. यामुळे स्नायूंची ऑक्सिजनचा कार्यक्षमतेने वापर करण्याची क्षमता कमी होते. परिणामी ऊर्जेची निर्मिती कमी होते. टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या ह्युमन न्यूट्रिशन रिसर्च सेंटर ऑन एजिंगमधील संशोधनामध्ये असं आढळलं आहे की ज्या वृद्ध व्यक्तींनी आठवड्यातून किमान 4 वेळा कडधान्ये खाल्ली त्यांनी क्वचितच कडधान्ये खाणाऱ्यांच्या तुलनेमध्ये 5 वर्षांच्या कालावधीमध्ये स्नायू अधिक प्रभावीपणे टिकवून ठेवले. उत्तम परिणामांसाठी दर आठवड्याला विविध प्रकारच्या कडधान्यांचं किमान 3 ते 4 वेळा सेवन करण्याचे ध्येय ठेवा. जर तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर सुरुवातीला कमी प्रमाणामध्ये सेवन करा आणि हळूहळू त्याचं प्रमाण वाढवा. सुकवलेली कडधान्ये शिजवण्यापूर्वी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यास त्यातील गॅस निर्माण करणारे घटक कमी होण्यास मदत होते. डबाबंद कडधान्ये सोयीस्कर असली तरी कमी सोडियम असलेले पर्याय निवडा आणि खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्या. 6वं म्हणजे पालेभाज्या. पालक, स्वीट चार्ट यांसारख्या पालेभाज्या स्नायूंचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी कदाचित लगेच सुचणारा पर्याय वाटणार नाही, परंतु त्यामधील विशिष्ट पोषक तत्वांमुळे स्नायूंचं वस्तुमान टिकवून ठेवू इच्छिणाऱ्या वृद्ध व्यक्तींसाठी त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यांच्यातील उच्च नायट्रेटचं प्रमाण हा त्यांच्या सर्वात मोठ्या फायद्यांपैकी एक आहे. तुमचं शरीर नायट्रेटचं रूपांतर जे आहे ते नायट्रिक ऑक्साईडमध्ये करतं, ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होण्यास आणि कार्यरत स्नायूंना होणारा रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारल्याने पोषक घटकांचा पुरवठा चांगला होतो आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत मिळते. कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार नायट्रेटचं अधिक सेवन स्नायूंची कार्यक्षमता सुधारू शकतं, विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये ज्यांच्यामध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे स्नायूंची कामगिरी आणि पुनर्प्राप्ती मर्यादित होऊ शकते. या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे स्नायूंच्या योग्य आकुंचनासाठी आवश्यक असलेले मुक्त इलेक्ट्रोलाइट्स आहेत. शिजवलेल्या पालकाच्या 1 कपमध्ये मॅग्नेशियमची दैनंदिन गरज जवळजवळ 40% पूर्ण होते. या खनिजांची कमतरता असल्यास स्नायूंमध्ये पेटके येणं, अशक्तपणा, स्नायूंचं वेगाने नुकसान होणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन के मिळण्याचे पालेभाज्या हे सर्वोत्तम स्रोत आहे. हे पोषक तत्व प्रथिनांचं चयापचय आणि स्नायूंच्या कार्याशी निगडीत असल्याचे अधिकाधिक दिसून येत आहे. 2015 मध्ये जर्नल्स ऑफ जेरेंटॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या वृद्ध व्यक्तींनी व्हिटॅमिन केचं सेवन केलं त्यांच्यामध्ये वयोमानानुसार होणारं स्नायूंचं नुकसान कमी प्रमाणामध्ये दिसून आलं. सर्वोत्तम परिणामांसाठी दररोज किमान 2 कप पालेभाज्या खाणं ध्येय ठेवा. त्या स्मूदी, ऑमलेट किंवा मग सूपमध्ये समाविष्ट करा किंवा लसूण आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये परतून एक सोपा साईड डिश म्हणून खा. ज्या वृद्ध व्यक्तींची ऊर्जा किंवा हातांची ताकद कमी आहे त्यांच्यासाठी आधीच धुतलेल्या पालेभाज्या वापरल्याने स्वयंपाकाची तयारी करणं खूप सोपं होऊ शकतं. 7वं आहे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये विशिष्ट घटक असतात जे वयोमानानुसार होणाऱ्या स्नायूंच्या ऱ्हासाशी संबंधित प्रक्रियांवर उपाय म्हणून काम करू शकतात. जरी त्यातून प्रथिने मिळत नसली तरी त्याच्या दाहविरोधी गुणधर्मांमुळे ते वृद्ध व्यक्तींच्या स्नायूंना आधार देणाऱ्या
आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनते. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमधील ऑलिओकॅन्थल हा एक मुख्य घटक आहे, ज्याचे परिणाम आयबुप्रोफेन सारखे असतात. हे दीर्घकालीन सौम्य स्वरूपाची जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात, जी वाढत्या वयानुसार स्नायूंच्या ऱ्हासाचं एक प्रमुख कारण असतं. लुइझियाना विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार ओलिओकॅन्थल स्नायूंच्या प्रथिनांचं विघटन करणाऱ्या एन्झाईम्सना रोखू शकतं. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल इन्सुलिनची संवेदनशीलता देखील सुधारू शकतं. हे महत्त्वाचं आहे कारण वृद्ध व्यक्तींमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे इन्सुलिनला प्रतिसाद न देण्याची स्थिती सामान्य आहे आणि त्यामुळे स्नायूंची प्रथिने प्रभावीपणे वापरण्याची क्षमता कमी होऊ शकते. ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स टेस्टोस्टेरॉन आणि ग्रोथ हार्मोन्ससह विविध संप्रेरकांच्या निर्मितीस मदत करतात. वयानुसार या संप्रेरकांची पातळी नैसर्गिकरित्या कमी होते, परंतु स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी ती महत्त्वाची असतात. प्रिडाईम अभ्यासातून असं दिसून आलं आहे की कमी चरबीयुक्त आहार घेणाऱ्यांच्या तुलनेमध्ये भूमध्यसागरीय आहार पद्धतीचा भाग म्हणून दररोज ऑलिव्ह ऑइलचा समावेश करणाऱ्या वृद्ध व्यक्तींमध्ये 5 वर्षांच्या कालावधीमध्ये स्नायूंची ताकद अधिक चांगली आहे आणि अशक्तपणाचं प्रमाणसुद्धा कमी होतं. सर्वोत्तम परिणामांसाठी दररोज 2 ते 3 टेबलस्पून एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल घेण्याचं ध्येय ठेवा. याचा वापर सॅलड ड्रेसिंगसाठी करा. भाज्या शिजवल्यानंतर त्यावर थोडंसं ऑलिव्ह ऑइल घाला आणि किंवा मग त्यातील फायदेशीर घटक टिकवून ठेवण्यासाठी कमी तापमानावर स्वयंपाक करताना याचा वापर करा. ते गडद रंगाच्या बाटलीमध्ये साठवा आणि उष्णतेपासून सुद्धा दूर ठेवा. तसेच ते ताजं आहे याची खात्री करण्यासाठी बाटलीवरील उत्पादनाची तारीख तपासणं सुद्धा तितकंच उपयुक्त ठरतं. 8वं आहे ते म्हणजे बेरीज. बेरीज हा संशोधकांचा एक रंजक विषय आहे. वरकरणी पाहता स्नायू टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा काही संबंध नाही असं वाटू शकतं, परंतु त्यांचे प्रभावी अँटीऑक्सिडंट गुणधर्म वृद्धत्वामुळे कमकुवत होणाऱ्या स्नायूंच्या ऊतींचं रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जसं वय वाढतं तसं स्नायू ऑक्सिडेटिव्ह डॅमेजला अधिक बळी पडतात. यामुळे स्नायूंची झीज जलद होऊ शकते आणि त्यांची पुनर्बांधणी किंवा सुधारणा मंदावू शकते. ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज आणि ब्लॅकबेरीजमध्ये अँथोसायनिन्स आणि इतर पॉलिफेनॉल्सचं प्रमाण भरपूर असतं. हे घटक फ्री रॅडिकल्सचा प्रभाव नष्ट करण्यास मदत करतात. हे फ्री रॅडिकल्स स्नायूंच्या पेशींचं आवरण आणि मायटोकॉन्ड्रिया यांना हानी पोहोचवू शकतात. टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार ब्लूबेरीच्या सेवनामुळे वृद्ध व्यक्तींमधील स्नायूंची कार्यक्षमता आणि पुनर्बांधणीची क्षमता सुधारली. बेरीज नावाच्या सिग्नलिंग रेणूंवर परिणाम करून शरीरातील दाह आणि सूज नियंत्रित करण्याससुद्धा मदत करू शकतात. अल्पकालीन दाह स्नायूंना जुळवून घेण्यास आणि वाढवण्यास देखील मदत करतो, परंतु वृद्धत्वामुळे होणाऱ्या दीर्घकालीन दाह स्नायूंची झीज वाढवू शकतो. बेरीजमधील जे घटक आहे ते शरीरातील दाह विषयक समतोल पुन्हा योग्य राखण्यास मदत करू शकतात. बेरीजमध्ये व्हिटॅमिन सी देखील मिळतं, विशेषतः स्ट्रॉबेरीजमधून. व्हिटॅमिन सी कोलेजनच्या निर्मितीमध्ये मदत करतं, ज्यामुळे स्नायूंच्या तंतूंना वेढून ठेवणाऱ्या संयोजी ऊती टिकून राहण्यासही मदत होते. वयानुसार हे अधिक महत्त्वाचं ठरतं कारण या आधारभूत संरचना कालांतराने नैसर्गिकरित्या कमकुवत होतात. सर्वोत्तम परिणामांसाठी दररोज किमान 1 कप मिश्र बेरीज खाण्याचं लक्ष ठेवा. गोठवलेल्या बेरी ताज्या बेरीप्रमाणेच पौष्टिक फायदे देतात आणि त्या अनेकदा अधिक स्वस्त व सोयीस्कर सुद्धा असतात. त्या दही, ओटमील किंवा स्मूदीमध्ये घाला किंवा मग एक साधा आरोग्यदायी नाश्ता म्हणून त्यांचा आनंद घ्या. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.